नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप महत्वाचे अपडेट मी तुम्हाला या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देणार आहे आणि खूप महत्वाच्या घडामोडी या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आपण पाहत आहोत आपले महत्वाचे चॅनल पावसातला निसर्ग, आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील आजचे संपूर्ण हवामान अंदाज, तापमान, पाऊस, वाऱ्याची स्थिती आणि पुढील काही दिवसांचा अंदाज. ओके, तर चला आपण आज बघणार आहोत. आज महाराष्ट्रात उष्णतेचा जोर कायम राहणार आहे, तर काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे. शक्यता बोलतोय बरं का मी. तर खूप महत्वाच्या घडामोडी मी तुम्हाला देणार आहे. तर प्रथम तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर मित्रांनो, आपण बघत आहोत आज राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 35 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 38 डिग्रीपेक्षा जास्त राहू शकते. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ उष्ण आणि कोरडे हवामान आपल्याला बघायला मिळणार आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर मध्य उष्णता राहणार आहे, पण उष्णता भरपूर असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. कोकणपट्टा, मुंबई, रत्नागिरी उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे. आपण आता मुंबईत गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपल्या गावाकडचे लोक मुंबईत गेल्यानंतर ऊन तर लागत नाही, पण उष्णता, घाम खूप निघत असतो. तर चला आपण पुढे जाऊया. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 30 ते 50 किमी तास राहू शकतो. पुणे शहर मात्र मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. घाट भागात, जे घाट भाग आहे त्यात हलक्या सरी पडू शकतात. ओके, तर मित्रांनो, तुम्ही काळजी घ्यायची आहे. वाऱ्याचा वेग मध्यम राहणार आहे. काही भागामध्ये अचानक धुळीचे वादळ किंवा मेघगर्जना होऊ शकतो. उष्णतेमुळे स्थानिक वादळे निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. बाहेर जाताना आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. दुपारी 12 ते 4 शक्यतो बाहेर निघूच नका. काही काम असेल तर थोडक्यात आवरून आपल्या घरी निघून या. खूप महत्वाचे अपडेट तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो, कारण की तुम्ही आमचे माणसं आहेत, म्हणून मी तुमची काळजी घेऊन हा व्हिडिओ बनवत असतो. या वेळेत बाहेर जाणे टाळा, पुरेसे पाणी घ्या, विजांच्या कडकडाट असल्यास झाडाखाली उभे राहू नका. शेतकऱ्यांनी हवामानाचे अपडेट पाहून कामाचे नियोजन करावे. ओके, तुम्ही आपला व्हिडिओ बघून तुम्ही नियोजन केलं तरी चालेल, कारण की खूप महत्वाचे अपडेट मी तुम्हाला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देणार आहे. तर चला, पुढील 2-3 दिवसाचा अंदाज सांगतो मी तुम्हाला. उष्णता कायम राहणार आहे. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, हलका पाऊस, विदर्भामध्ये उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पावसातला निसर्ग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका. तर अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. आणि तुमच्या शहरातील हवामान जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला, रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.